बालकांड मास पारायण तिसरा विश्राम। एक बात नहीं मोही सोहानी, जदपि मोह बस कहेहु भवानी। तुम जो कहा राम को आना, जे ही श्रुती गाव धरही मुनी ध्याना। परंतु हे पार्वती, एक गोष्ट मात्र मला आवडली नाही। जरी ती तू मोहामुळे म्हणालीस, तू असे म्हणालीस की वेद ज्यांचे गुणगान करतात आणि मुनिजन ज्यांचे ध्यान करतात, ते राम कुणी दुसरे आहेत काय? कही सुनही अस अधम नर ग्रसे, जे मोह पिसाच पाषंडी हरी पद विमुख, जानही झुट न साच। जे मोहरूपी पिशाच्याने झपाटले आहेत, नास्तिक आहेत, भगवंतांच्या चरणांशी विन्मुख आहेत आणि खरे खोटे ज्यांना मुळीच माहीत नाही, असे अधम मनुष्यच अशा प्रकारे सांगत ऐकत असतात। अज्ञ अकोबिद अंध अभागी, काई विषय मुकुर मन लागी। लंपट कपटी कुटिल विशेषी, सपनेहु संत सभा नहीं देखी। जे अज्ञानी मूर्ख आंधळे आणि भाग्यहीन आहेत, ज्यांच्या मनोरूपी आरशावर विषयरूपी मळ साचला आहे, जे व्यभिचारी कपटी व मोठे दुष्ट आहेत आणि ज्यांनी कधी स्वप्नातही संतांचे दर्शन घेतले नाही। कहई ते वेद असम्मत बानी, जिन्ह के सुझ लाभू नहीं हानी। मुकुर मलिन अरु नयन बिहीना, राम रूप देखही किमी दीना। ज्यांना आपली लाभहानी कळत नाही, तेच लोक असे वेदविरोधी बोलत असतात, ज्यांचा हृदयरूपी आरसा मलिन आहे आणि जे नेत्रहीन आहेत, ते बिचारे श्रीरामांचे रूप कसे पाहणार? जिन्ह के अगुण न सगुण विवेका, जल्पही कल्पित बचन अनेका। हरिमाया बस जगत भ्रमाही, भिन्नही कहत कछु अघटित नाही। ज्यांना निर्गुण सगुण यांचा काहीही विवेक नाही, जे अनेक कपोलकल्पित गोष्टी बडबडत असतात, जे श्रीहरींच्या मायेला वश होऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यात भटकत असतात, त्यांना काहीही बरळणे अशक्य नाही। बातुलभूत विवस मतवारे, ते नहीं बोलही बचन विचारे। जिन्ह कृत महामोह मदपाना, तिन्ह कर कहा करिय नहीं काना। ज्यांना संनिपात उन्माद इत्यादी वायुरोगाने झपाटले आहे, ज्यांना भूताने पछाडले आहे आणि ज्यांनी नशापाणी केले आहे, असे लोक काही विचार करून बोलत नाहीत। ज्यांनी महामोहरूपी मदिरा ढोसली आहे, त्यांचे काहीही ऐकू नये। सो असनिज हृदय विचारी, तजू संशय भजू रामपद। सुनु गिरिराजकुमारी, भ्रमतम रविकर बचन मम। मनात असा विचार करून संशय सोडून दे आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांची सेवा कर। हे पार्वती, भ्रमरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी सूर्याच्या किरणांप्रमाणे असणारे माझे हे बोल ऐक। सगुणही अगुणही नहीं कछु भेदा, गावही मुनी पुराण बुध बेदा। अगुण अरूप अलख अजजोई, भगत प्रेम बस सगुण सो होई। मुनी, पुराणे, पंडित आणि वेद हे सर्व सांगतात की सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये कोणताही भेद नाही। जो निर्गुण, निराकार, अव्यक्त आणि अजन्म आहे, तोच भक्तांच्या प्रेमाला वश होऊन सगुण बनतो। जो गुण रहित सगुण सोई कैसे, जलू हिम उपल विलग नहीं जैसे। जासू नाम भ्रम तिमिर पतंगा, तेही किमी कहिय विमोह प्रसंगा। जो निर्गुण तोच सगुण कसा, हे समजून घे। ज्याप्रमाणे पाणी व पाण्याची गार यांत भेद नाही, भ्रमरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी ज्यांचे नाव सूर्य आहे, त्यांच्या बाबतीत मोह कसा उद्भवू शकेल? राम सच्चिदानंद दिनेसा, नहीं तह मोह निसा लवलेसा। सहज प्रकाश स्वरूप
भगवाना नहितः पुनि विज्ञान विहाना. श्रीरामचंद्र हे सच्चिदानंद स्वरूप सूर्य आहेत. तेथे मोहरूपी रात्रीचा लवलेशही नाही. ते स्वभावातच प्रकाशरूप आणि षड्गुणैश्वर्ययुक्त भगवान आहेत. तेथे तर विज्ञानरूपी प्रातःकालही होत नाही. अज्ञानरूपी रात्र असेल तरच विज्ञानरूपी प्रातःकाल होणार. भगवान तर नित्य ज्ञानस्वरूप आहेत. हर्ष विषाद ज्ञान अज्ञाना जीवधर्म अहमिति अभिमाना. राम ब्रह्म व्यापक जगजाना परमानंद परेश पुराणा. हर्ष शोक ज्ञान अज्ञान अहंता आणि अभिमान या सर्व बाबी जीवाचे स्वभाव आहेत. श्रीरामचंद्र हे तर व्यापक ब्रह्म परमानंद स्वरूप परात्पर प्रभू आणि पुराण पुरुष आहेत. ही गोष्ट साऱ्या जगाला ठाऊक आहे. 2. पुरुष प्रसिद्ध प्रकाश निधी प्रगट परावर नाथ रघुकुलमनी मम स्वामी सोई कही शिव नायऊ माथ. जे प्रसिद्ध पुराण पुरुष आहेत, जे प्रकाशाचे भांडार आहेत, सर्व रूपांमध्ये जे व्यक्त आहेत, जीव माया आणि जगत यांचे स्वामी आहेत, तेच रघुकुलमणी श्रीरामचंद्र हे माझे स्वामी आहेत असे म्हणून शिवांनी त्यांना नमन केले. निज भ्रम नाही समुझही अज्ञानी प्रभू परमोह धरही जड प्राणी. जथा गगन घन पटल निहारी झापेऊ भानू कहही कुबिचारी. अज्ञानी माणसांना स्वतःचा भ्रम कळत नाही आणि मग ते मूर्ख प्रभू श्रीरामचंद्रांच्यावर आपल्या भ्रमाचा आरोप करतात. ज्याप्रमाणे आकाशातील ढगांचे आच्छादन पाहून अज्ञानी लोक म्हणतात की ढगांनी सूर्याला झाकून टाकले. चितवजो लोचन अंगुली लाय प्रगट जुगल ससी तेही के भाय. उमाराम विषयिक असमोहा नभतम धूम धुरी जिमी सोहा. जो माणूस डोळ्यात बोट घालून पाहतो त्याला 2 चंद्र दिसतात. हे पार्वती, श्रीरामचंद्रांच्या बाबतीत अशा प्रकारच्या मोहाची कल्पना करणे म्हणजे आकाशात अंधकार धूर आणि धूळ पाहणे होय. आकाश हे निर्मळ व निर्लेप आहे. त्याला कोणी मलिन किंवा स्पर्श करू शकत नाही. त्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र हे नित्य निर्मळ व निर्लेप आहेत. विषय करण सूरजीव समेता सकल एकते एक सचेता. सबकर परम प्रकाशक जोई राम अनादि अवधपती सोई. विषय, इंद्रिये, इंद्रियांचे देव आणि जीवात्मा हे सर्व एकमेकांच्या सहाय्यामुळे चेतन असतात. अर्थात विषयांचे अस्तित्व इंद्रियांमुळे, इंद्रियांचे सामर्थ्य देवांमुळे आणि देवांचा प्रकाश चेतन जीवात्म्यामुळे असतो. या सर्वांचा जो प्रकाशक आहे तोच अनादी परमात्मा म्हणजे अयोध्या नरेश श्रीरामचंद्र होत. जगत प्रकाशक रामू मायाधीस ज्ञानगुण धामू. जासू सत्यता ते जड माया भास सत्य व मोह सहाया. हे जग प्रकाश्य आहे आणि श्रीराम हे प्रकाशक आहेत. ते मायेचे स्वामी आणि ज्ञान आणि गुणांचे निधान आहेत. त्यांच्या सत्तेमुळे जड माया ही मोहाच्या मदतीने सत्य असल्यासारखी भासते. 2. रजत सीप महू भास जिमी जथा भानू करबारी. जदपि मुरुषा तिहू काल सोई भ्रमण सकई कोऊ तारी. ज्याप्रमाणे शिंपल्यावर चांदीची आणि सूर्याच्या किरणांवर पाण्याची प्रचिती येते, जरी ही प्रचिती तिन्ही काळांत खोटी असली तरीही कुणीही हा भ्रम हटवू शकत नाही. एही विधी जग हरी आश्रित रहई यद्यपि असत्य देत दुख अहई. जऊ सपने सिर काटे कोई बिनु जागे न दुरी दुख होई. याचप्रमाणे हा संसार भगवंतांच्या आश्रयावर अवलंबून असतो. तो जरी असत्य आहे तरीही तो दुःख देतोच. ज्याप्रमाणे स्वप्नात कुणी मुंडके कापून टाकले तर त्याचे दुःख जागे झाल्याशिवाय काही दूर होत नाही. जासू कृपा अस भ्रम मिटी जाई गिरिजा सोई कृपाल रघुराई. आदि अंत कोऊ जासू न पावा मती अनुमानी निगमस गावा.
हे पार्वती, ज्यांच्या कृपेमुळे अशा प्रकारचा भ्रम नाहीसा होतो, ते कृपाळू श्री रघुनाथ होत. त्यांचा आदी आणि अंत कुणालाही कळला नाही. वेदांनी आपल्या बुद्धीनुसार अनुमान करून असे वर्णन केले आहे. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु करम करई विधी नाना, आनन रहित सकल रसभोगी, बिनु बानी बकता बड जोगी. हे ब्रह्म, ते ब्रह्म पायाविना चालते, कानाविना ऐकते, हाताविनाच अनेक प्रकारची कामे करते, मुखाविनाच सर्व रसांचा आस्वाद घेते आणि वाणीविनाच ते उत्कृष्ट वक्ता आहे. तन बिनु बरस नयन बिनु देखा, ग्रहई घ्राण बिनु बास अशेषा, असी सब भांती अलौकिक करणी, महिमा जासू जाई नाही बरणी. ते शरीराविनाच स्पर्शानुभव करते, डोळ्यांविना पाहते आणि नाकाविना सर्व प्रकारचा गंध घेते. त्या ब्रह्माची सर्व करणी सर्व प्रकारे अशी अलौकिक आहे, त्याचा महिमा सांगता येत नाही. जेही इमी गावही वेद बुध जाही, धरही मुनी ध्यान, सोई दशरथ सूत भगत हित कोसलपती भगवान. वेद आणि पंडित ज्यांचे अशा प्रकारे वर्णन करतात आणि मुनी ज्यांचे ध्यान करतात, तेच दशरथ नंदन भक्त हितकारी अयोध्यापती भगवान श्रीरामचंद्र होत. कासी मरत जंतू अवलोकी, जासू नाम बल करऊ विसोकी, सोई प्रभू मोर चराचर स्वामी, रघुबर सब ऊर अंतरजामी. हे पार्वती, ज्यांच्या नामाच्या प्रतापामुळे मी काशीत मृत्यू पावणाऱ्या प्राण्यास पाहून त्याला राममंत्र देऊन मुक्ती देतो, तेच माझे प्रभू रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्र हे जड चेतनाचे स्वामी आणि सर्वात अंतर्यामी आहेत. बीबसहू जासू नाम नर कहही, जन्म अनेक रचित अघ दहही, सादर सुमिरन जे नर करही, भव बारिधी गोपद इव तरही. इच्छा नसतानाही ज्यांचे नाम घेतल्यामुळे अनेक जन्मांमध्ये केलेली पापे जळून जातात, त्यांचे जी माणसे आदराने स्मरण करतात, ते संसाररूपी दुस्तर समुद्रास गायीच्या खुरामुळे बनलेल्या खड्ड्याप्रमाणे सहजपणे ओलांडून जातात. रामसो परमात्मा भवानी, तह भ्रम अति अभिहित तव बानी, अस संशय आणत उरमाही, ज्ञान विराग सकल गुण जाही. हे पार्वती, ते परमात्मा म्हणजे श्रीरामचंद्रच होत. त्यांच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप करणारे बोलणे हे अत्यंत अयोग्य आहे. अशा प्रकारचा संदेह मनात आणल्यामुळे मनुष्याचे ज्ञान, वैराग्य इत्यादी सर्व सद्गुण नाहीसे होतात. सुनी सीव के भ्रम भंजन बचना, मिटी गई सब कुतरक कई रचना, भई रघुपती पद प्रीती प्रतीती, दारुण असंभावना भीती. भगवान शिवांचे हे भ्रम दूर करणारे बोल ऐकून पार्वतीचे सर्व कुतर्क नाहीसे झाले. श्री रघुनाथांच्या चरणी तिला प्रेम व विश्वास वाटू लागला आणि त्यांच्याविषयीचा तिचा फार मोठा गैरसमज दूर झाला. पुनी पुनी प्रभू पद कमल गही जोरी पंकरूह पानी, बोली गिरिजा वचन बर मनहू प्रेम रस सानी. पार्वती वारंवार शिवांच्या चरण कमलांना कवळून व कमलांसारखे कर जोडून जणू प्रेमरसामध्ये ओथंबलेल्या सुंदर वाणीने बोलली. रसिकर समसुनी गिरा तुम्हारी, मिटा मोह सरदातप भारी, तुम कृपाल सबू संसऊ हरेऊ, राम स्वरूप जानी मोही परेऊ. तुमची चंद्र किरणांसमान शीतल वाणी ऐकून माझ्या अज्ञानरूपी शरद ऋतूतील कडक उन्हाचा ताप नाहीसा झाला.
हे कृपाळू, तुम्ही माझा संपूर्ण देह हरण केला. आता श्रीरामांचे वास्तविक स्वरूप मला समजून आले. नाथ कृपा अब गयऊ विषादा, सुखी भयऊ प्रभु चरण प्रसादा. अब मोही आपनी किंकरी जानी, जदपि सहज जड नारी अयानी. हे नाथ, तुमच्या कृपेने आता माझा विषाद निघून गेला आणि तुमच्या चरणांच्या कृपेने मी सुखी झाले. मी स्त्री असल्यामुळे स्वभावातच मूर्ख आणि अज्ञानी आहे. तरीही आता तुम्ही मला आपली दासी मानून प्रथम जो मै पूछा सोई कहू, जो मैं पर प्रसन्न प्रभु अहू. राम ब्रह्म चिन्मय अविनाशी, सर्व रहित सबऊ रपूरवासी. हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जी गोष्ट मी तुम्हाला प्रथम विचारली होती ती सांगा. हे सत्य आहे की श्रीरामचंद्र ब्रह्म आहेत, चिन्मय ज्ञान स्वरूप आहेत, अविनाशी आहेत, सर्वांहून रहित आणि सर्वांच्या हृदयरूपी नगरीमध्ये निवास करणारे आहेत. नाथ धरेऊ नरतनु केही हेतू, मोही समुझाई कहू वृषकेतू. उमा बचन सुनी परम विनीता, रामकथा पर प्रीती पुनीता. मग हे नाथ, त्यांनी मनुष्य शरीर कशासाठी धारण केले? हे धर्म ध्वज धारण करणाऱ्या प्रभो, हे मला समजावून द्या. पार्वतीचे नम्र बोल ऐकून आणि श्रीरामांच्या कथेविषयी तिचे विशुद्ध प्रेम पाहून दो. ही हर्षे कामारी तब शंकर सहज सुजान. ही हर्षे कामारी तब शंकर सहज सुजान. बहुविधी उमही प्रशंसी, पुनी बोले कृपा निधान. 120 क. कामदेवाचे शत्रू स्वभावतःच ज्ञानी व कृपानिधान भगवान शिव मनात फार प्रसन्न झाले आणि अनेक प्रकारे पार्वतीची प्रशंसा करीत म्हणाले. 26 क.